हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आणि बऱ्याच दिवसानंतर मी आज ब्लॉग शूट करते. आता बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग आला नाहीये, तर मला असं वाटतंय डेली नाही तर दिवसाड तरी माझे ब्लॉग येत राहतील. आणि आज मी पूर्ण घर आवरायला घेतेय. म्हणजे मी आता हे घर शिफ्ट करते, त्याच्यामुळे मला ते सामान पूर्ण आवरायला घ्यायचंय. आणि मदतीला कोण नसल्यामुळे मी थोडं थोडं सामान थोडं थोडं करून सामान आवरायला घेते. कारण बराच वेळ लागतो सामान पॅकिंग करायला, बराच टाइम जातो. तर ते सगळं आधीच करून ठेवलं तर सोपं जातं. आणि रूम तर अजून म्हणजे भेटली नाहीये, चाललंय शोधणं. तर भेटेल लवकरच. आणि चला मी दाखवते तुम्हाला घरात किती पसारा आहे आणि किती काय काय आवरायचंय. तर बघा, घरात एवढं सगळं सामान आहे. बऱ्याच गोष्टी पॅक करून ठेवायच्या, बऱ्याच ज्या गोष्टी एकटीला नाही जमणार त्या पण आहेत. पण ज्या गोष्टी मला जमतात त्या मी नक्कीच करून ठेवा. इकडे भांड्यांचा राडा आहे, आमच्याकडे पाणी नाहीये. काल पाणी आलं नव्हतं म्हणून पाणी नाहीये, असं भरून ठेवलंय. आणि खालून 2-3 बादल्या आणल्यात. आणि बघा, हे सगळं हे इकडचे भांडे तर मी पॅक करून ठेवले त्या दिवशी. थोडेसे ठेवलेत वरती वापरण्यापुरतं. आणि बाकीचं म्हणल्यानंतर जायच्या आधी ठेवता येईल. इकडे मी पॅक करून ठेवलंय इकडे या पिशवीमध्ये. आणि एवढी भांडी आहेत बाहेर. इकडचं पण बऱ्याच गोष्टी आवरून ठेवल्यात वरती मी. जे सामान वगैरे होतं, डब्बे, थोडं थोडं सामान ठेवलंय. इथं सगळं डब्बे एकात एक करून ठेवले पूर्ण. खाली तर काही सामान नाहीये. जे सामान लागणार नाही ते मी म्हणजे नेणारच नाहीये. ते पूर्णपणे जे सामान लागतंय तेवढंच नेणार आहे मी. कारण आवरायला पण खूप जड जातं. आणि असं सारखं रूम शिफ्ट करायचं म्हणल्यावर नाही होत ते दोघांना पण. ही रिदिशा एकटीच खेळते इकडं. रिदांशला मी पाठवलं त्याच्या पप्पांसोबत त्याच्या आजीकडं. कारण तो खूप त्रास देतो, काही आवरून देत नाही. आणि ही एकटी असली की मग टीव्ही बघत बसते किंवा अशी शांतपणे खेळत बसते. ही नाही एवढा त्रास देत मला. गणू, काय खेळतो बाबा तू? हा, काय खेळतो? ही खेळते तोपर्यंत मी घेते आवरून बाकीच्या गोष्टी. मी म्हणलं थोडीशी भांडी ती घासून घ्यावी, पण बेसिन मध्ये गेले तर तिथं पाल होती. आणि मला पाल दिसली की मला काहीच करू वाटत नाही. म्हणजे मला एवढी भीती वाटते पालीची. तर ती पाल तर गेली आता वरती, वरच्या साईडला गेली ती. पण मला अजून पण तिथं हात लावू वाटत नाही त्या भांड्यांना, की जाऊन घासू आणि ते सगळं आवरू. मला असं खूप भीती वाटते पालीची. ती आता परत येईल तिथे दिसती नाही दिसती, छोटीशीच आहे पण मला भीती वाटते. नाही तर तोपर्यंत बेड खालचं आवरून घेते, काय पसारा आहे ते बघते आणि मग किचन कडे जाते आवरायला. ती पाल जेव्हा जाईल तेव्हा जाईल, तोपर्यंत बेड खालचं आवरून घेते. हे घे बाळा, असं वरती वरती पकडून ठेवा. हे कपडे बांधून ठेवलेत मी थोडेसे. ते या पिशवीत पण कपडेच आहेत. लायन जे लागणार नाही ते मी सरळ आता टाकून देणार आहे. ज्या गोष्टी लागतात त्याच ठेवणार आहे. उगाच विनाकारण पसारा होतो. बरंच सामान आहे, म्हणजे आहे सामान खाली. हे तर बिछाना आहे हा. बघते काय काय आहे, सगळं आवरून घेते. नको जाऊ खाली बाळा, कशाला जाते खाली? काय ते? अय्यो, लागलं ना टकल्या? खाली कसं काय पडलेलं ते? खाली कसं काय पडलेलं? सरक बाळा, ते घ्या आणि बाजूला इकडे वरती बस. मला आवरू दे, बस वरती. काय गंदा झालाय ना ते? ते धुवून देते तुला, थांब. वरती बस तोपर्यंत. जा दे इकडे ते माझ्याकडे, मी धुवून देते नंतर. हा, मदत करतय हा. काय ये, थांब. सर्व पाल बिल असायच्या ह्याच्यात, सरक. तिकडे ठेवता साईडला. ह्याच्यात काय आहे बघू आपण.
इकडे येतं बस त्याच्यावर. इकडे भीतीच वाटते बाबा, काय पाल बिल निघायचे ह्याच्यात. जर्किंग येते डॅडूचं. हा तिथं बस ना. बेडशीट हे काय? कुर्ता डॅडीचाच आहे. डॅडीचा कुर्ता आहे तो. हे काय? हे धोती धोतर. आमच्या लग्नातलं धोतर आहे. लग्नात घातलं होतं तिच्या पप्पांनी. डॅडूनी घातलेलं. डॅडूच आहे. खाली काय कपडे आहेत ना ते काढ सगळे. सर ते बघ ना बाळा, ते बघ तिथं काय आहे ते. ते मला हळू हळू लागतंय डोक्याला वरती. बघून काढ. दे बरं. अजून काय दे. दे. हो डॅडीच आहे. जा ना खाली, मला ते उशीन ते काढून दे ना. खाली जा ना, खाली बेडच्या खाली जा ना. खाती का पहिला मग जा, खाऊन जा. बरेच कपडे निघलेत धुवायचे आणि बरेच कपडे निघलेत फेकून द्यायचे. ते आता काढून ठेवलेत मी बाजूला. आता टाकून देणार. ते काय ठेवून पण असे पण काय उपयोग नाहीये. आणि काय बाकी कपाटात जेवढे कपडे तेवढे. 2-3 पोती आणायला लागन आणि त्याच्यात भरून काम होते. अजून काय खाली काय नाही ते बघते. सर ये बा, ते एक एक सामान दे ना मला खाली जाऊन. जा ना खाली. हे असं सामान घ्या, एवढं 10 वेळा शिफ्ट करा इकडं तिकडं. हे मला बिलकुल आवडत नाही. म्हणून स्वतःच घर असलेलं लय बरं. छोटी रूम जरी असली ना 10x10 तरी स्वतःची पाहिजे. हे मला असं बिलकुल नाही आवडत. लग्न आधीचा पहिला लेहंगा मी तुम्हाला दाखवते. त्याचा हा ब्लाऊज आहे. ही बॅक साईड आणि ही फ्रंट साईड. हे फुल स्लीव शिवले होते मी त्या टायमाला. मला हे नेटचं खूप आवडत होतं त्या टायमाला आणि ती फॅशनच होती. आणि ही त्याची ओढणी आहे. त्या पोराचे हात धुवले होते तुला. जा आतमध्ये, तो पाणी नासवल सगळं. हे बघ कसे धुतलेत हात. चार्जर टाकले का नाही? काय खाल्लं तू? काय खाल्लं? आणि मला मला हात बघू तुझे. हात दाखव. कोणी दिलं चॉकलेट तुला? कोणी दिलं चॉकलेट? आजी. गरारा करू का? गराराशी बघ, याची गरारा मधनं अशी शिलाई येणार. गरारा पॅटर्न केवढं हेवी आहे ते. हेवीच आहे की. मग हे सगळं आतलं काढून टाकायचं. हे काढून टाकायचं. काढलं की मग एवढंच राहतं. केवढं पसारा केला, पहिला आवरून घेतो. तरी तो डस्टमुळे तो थोडासा डल झालाय. ड्रायक्लीनला केल्यावर होईल का चांगलं? एकदाच वापरले, त्याच्यात काय डॅमेज होणार? बघू बरं, ओपन कर पूर्ण. ओके. तर बऱ्यापैकी माझं आवरून झालं आहे आणि बरेचसे कपडे असे निघलेत जे घालत नाही आहेत, जे बरेच दिवस झाले तसेच पडून आहेत. आणि
म्हणजे व्हाईट कपडे आहेत, त्यांना काय काय असं थोडं इकडे तिकडे डाग लागलेला आहे आणि ते आता बसणार पण नाही. जरी ते धुवून वापरले किंवा ड्राय क्लीन करून वापरले तरी ते बसणार नाही. तर असे कपडे आहेत ते मी फेकून देणार आहे, ते बिलकुल ठेवणार नाही आहे. आणि आता रिदांशला झोपवलं आहे मी, इकडे रिदांश झोपला आहे. तर बाकीचं पण आवरून घेते. पहिलं चहा पिते, कारण चहा पिल्याशिवाय काही कामं होणार नाहीत माझी. तर चला, आणि बाकीचं आवरून झाल्यानंतर मग तुम्हाला मी घर दाखवते. आणि आत्ताचं पण घर कसं आहे हे पण मी तुम्हाला दाखवते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी पसारा आहे, इकडं थोडा, तिकडं थोडा, तिकडं थोडा. इथं सगळे फेकून द्यायचे कपडे काढून ठेवलेत मी. इथं आहेत म्हणजे चादर वगैरे आहे, ते सगळं ठेवलं एक साईडला. आणि हे सगळं आता झाडू मारून घेते. इथं रिदान झोपलं आहे. आता तिथं भांड्यांचा राडा आहे, तो थोडं थोडं पाण्यामध्ये सगळं करून घेते. तर चला, मी आवरून घेते आणि उद्याचा ब्लॉग तुम्ही बघाच. आणि पाणी तर अजून आलेलं नाही, मगाशी सोडलं होतं फक्त, पण मी काय भरलं नाही. आणि पाणी आता काहीच नाही. तर भांड्यांचा राडा पण तसाच आहे. अजून संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे आणि बरंच आवरायचं राहिलं. आता मला कळत नाही कसं करू काय. त्याचे पप्पा आत्ताच आवरून बाहेर गेले, त्यांचं काम होतं म्हणून. तर आता मलाच करावं लागणार आहे सगळं, स्वयंपाक वगैरे हे सगळं आवरणं. तर मी ते करून घेते आणि आपण मग बघाच तुम्ही आता कसं आवरते काय. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या एकाच व्हिडिओमध्ये, एकाच व्लॉगमध्ये दाखवणं शक्य नाही आहे. तर पुढचा पण व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.